पुण्यामध्ये आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आहेत। अश्विनी, काय सांगाल? पुणेकरांमध्ये गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह असतो। दगडूशेठ गणपतीच्या तिथे तू उभी आहेस, काय दिसतोय तिकडचा उत्साह गणेश भक्तांचा? आरती होते आणि मग त्यानंतर हा जो गणपती आहे हा रथामध्ये ठेवून ज्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्या मंडपामध्ये हा जो गणपती आहे तो नेला जातो। या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं असतं की मिरवणुकीमध्ये अनेक ढोल पथकं असतील, नगारा पथकं असतील किंवा बँड पथकं असतील ही सहभागी होतात। आपण बघू शकता सकाळपासूनच या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी रीघ लागलेली आहे। अगदी पहाटे 5 वाजल्यापासून हे मंदिर जे आहे गणेश भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि अगदी जोपर्यंत मूर्ती इथून निघत नाही तोपर्यंत भक्तांसाठी हे मंदिर जे आहे हे खुलं इथे राहणार आहे। याशिवाय यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वतीनं गणेश स्वानंद महल जो आहे तो साकारण्यात आलेला आहे आणि त्या महलामध्ये गणेशाची जी आहे ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। एकूणच वातावरण जे आहे ते मंगलमय असं वातावरण आहे। गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि पुढचे 10 दिवस चैतन्यमय अशा वातावरणामध्ये असं हे गणेशाची जी आराधना आहे, गणेशाची जी सेवा आहे ती करण्यामध्ये पुणेकर जे आहेत ते मग्न असणार आहेत। नक्कीच एकूणच पुणेकरांचा उत्साह केवळ पुण्यापुरताच मर्यादित नाही तर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। म्हणूनच पुण्याचे गणपती पाहायला अवघ्या महाराष्ट्रातनं गणेश भक्त हे आतुरतेनं जात असतात। धन्यवाद अश्विनी या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।